तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे आपल्या लाडक्या बहिणींसाठी. तर मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी अशी आहे की एप्रिलच्या अखेरीस 2 महिन्याचे 3,000 मिळणार की नाही, हे या आपण बातमीमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, लाडकी बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये एकत्रित जमा होण्याची शक्यता आहे. एप्रिलच्या अखेरीला त्यांच्या खात्यात पैसे येऊ शकतात. तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ठरलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत आपल्याकडे एक महत्त्वाची अपडेट आता समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थी महिला मार्च महिन्याच्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार याची वाट पाहत आहेत. एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरी देखील पैसे अद्यापही आलेले नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिणींची चिंतेत आहेत. पण लाडक्या बहिणींना चिंता करण्याची कसलीच गरज नाही. कारण कारण लाडकीच्या खात्यात लवकरच 3,000 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्यांचे 3,000 रुपये एकत्रित येणार असल्याची चर्चा देखील सुरू आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दोन्ही महिन्याचे पैसे लाडकीच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पण याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण लवकरच सरकारकडून मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर हालचाल सुरू असल्याचे सांगितले जात आहे. लाडकी बहीण योजनेत ज्या लाभार्थी महिला निकषात बसतात त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या महिला निकषात बसत नाहीत, ज्यांनी अद्यापही KYC केलेले नाही, त्यांनाही योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. ज्या लाभार्थी महिलांनी KYCची प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांना सरकारने दिलासा दिला आहे. KYCसाठी सरकारने 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देखील दिली आहे. तर KYCमध्ये ज्या महिलांकडून चुका झाल्या आहेत त्यांना सरकारने एक संधी दिली आहे. त्यांनी 30 एप्रिलच्या आत KYC करायची आहे. त्यानंतर त्यांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा केले जातील. KYC करताना लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी चुकीचा पर्याय निवडला. माझ्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत आहे का, या प्रश्नांचे उत्तर अनेक महिलांनी चुकीचे सबमिट केले आहे. त्यामुळे त्यांचा मासिक हप्ता आपोआप बंद झाला आहे असे म्हटले जाते. या सर्व महिलांच्या तक्रारी आल्यानंतर सरकारने त्यांना दुरुस्ती करण्याची संधी दिली आहे. या योजनेच्या लाभार्थी महिलांनी अधिकृत संकेतस्थळ ladkibahn.maharashtra.gov या संकेतस्थळावर आपली KYC प्रक्रिया पूर्ण करायची आहे. KYCमध्ये दुरुस्ती करण्याची हीच शेवटची संधी असल्याने मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. ज्या महिला पात्र नाहीत त्यांचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार आहे असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.